नमस्कार बालमित्रांनो, माहेवार गृहपाठ यामधील आज आपण पान नंबर 3 वरील गृहपाठ पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न 6वा, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 3 वरील बीज ही कविता वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. पा बीज ही जी कविता आहे या बीज कवितेवरील आधारित हे प्रश्न आपण पाहणार आहोत. खालील प्रश्न वाचून योग्य उत्तराला गोल करा. एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत आणि या प्रश्नांच्या समोर इथं प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या समोर त्या प्रश्नाच्या उत्तराचे 2 पर्याय दिलेले आहेत. हा पर्याय पहिला आणि ब हा दुसरा पर्याय, असे 2 पर्याय दिलेले आहेत. त्या 2 पर्यायापैकी जो बरोबर पर्याय आहे तो आपल्याला सांगायचा आहे. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे, आपण पहिला प्रश्न घेऊयात. पहिला प्रश्न आहे, बीज कोठे झोपतं. प्रश्न परत एकदा ऐका. बीज कोठे झोपतं. अ पर्याय आहे मातीखाली, ब पर्याय आहे पाण्याखाली. काय आहे उत्तर? काय वाटतं? बीज कोठे झोपतं? बरोबर, मातीखाली. मग चुकीचं पर्याय मी इथं खोडतो पहा. म्हणजे काय आहे उत्तर? उत्तर आहे मातीखाली. समजलं? उत्तर आहे मातीखाली. पहा परत एकदा हाच प्रश्न पहा. बीज कोठे झोपतं? उत्तर मातीखाली. पुढचा प्रश्न पाहू आपण आता. दुसरा प्रश्न आहे, रान कशाने बहरेल. आणि उत्तराचा पहिला पर्याय आहे ऊन सावलीने, की दुसरा पर्याय फुलाफळांनी. रान कशाने बहरेल? ऊन सावलीने की फुलाफळांनी? काय उत्तर? बरोबर, कशाने बहरेल? फुलाफळांनी. म्हणजे उत्तर काय आहे? रान कशाने बहरेल? रान फुलाफळांनी बहरेल. पुढचा प्रश्न पाहू आपण. तिसरा प्रश्न आहे, गाणं कोण म्हणणार आहे? गाणं कोण म्हणणार आहे? पहिला पर्याय सूर्य की दुसरा पर्याय वारा? कोण म्हणणार आहे गाणं? सूर्य म्हणणार आहे की वारा? कोण म्हणणार आहे? बरोबर, वारा म्हणणार आहे. काय उत्तर? वारा. गाणं कोण म्हणणार आहे? गाणं वारा म्हणणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4, कोंब वर आल्यावर कोणाचा हात धरणार आहे? प्रश्न आहे, कोंब वर आल्यावर कोणाचा हात धरणार आहे? पहिला पर्याय पानाचा की दुसरा पर्याय सूर्याचा? कोंब वर आल्यावर कोणाचा हात धरणार आहे? बरोबर, सूर्याचा. कोंब वर आल्यावर कोणाचा हात धरणार आहे? तर उत्तर आहे सूर्याचा. पुढचा प्रश्न पाहू आपण. युलियाच्या रोपाला फुले फळे कधी येणार आहेत? युलियाच्या रोपाला फुले फळे कधी येणार आहेत? पहिला पर्याय झाड झाल्यावर, दुसरा पर्याय कोंब आल्यावर. युलियाच्या रोपाला फुले फळे कधी येणार आहेत? पहिला पर्याय झाड झाल्यावर, दुसरा पर्याय कोंब आल्यावर. काय उत्तर? बरोबर,
झाड झाल्यावर. इवल्याशा रोपाला फुले फळे कधी येणार आहेत, तर ते रोप झाड झाल्यानंतर त्याला फुले फळे येणार आहेत. तर हे 5 प्रश्न बीज या कवितेवर होते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7वा. खालील गाणे वाचा व पाठ करा. खूप छान गाणं आहे प्रत्येकानं ती वाचायचं आहे, पाठ करायचं आहे. आपण एकदा म्हणूयात. काय गाणं एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, पाऊस पडला झिमझिम अंगण झालं ओलं चिंब, पाऊस पडतो मुसळधार रान होईल हिरवगार. छान आहे ना गाणं? सगळ्यांनी म्हणा. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा. खालील झाडाचे चित्र पहा व त्याच्या अवयवांची नावे सांगा. इथं 2 झाडं दिलेली आहेत आणि त्यांच्या अवयवांची आपल्याला नावं सांगायची आहेत लक्षात घ्या. जमिनीच्या खाली हे मूळ आहे त्यानंतर हे खोड आहे, ह्या फांद्या आहेत या त्या झाडाच्या, ही पानं आहेत त्या झाडाची, ही फळं आहेत. इथं पण या झाडाच्या बाबतीत पण जमिनीच्या खालचा हा भाग, इथं मुळं आहेत ही झाडाची मुळं असतात की जी जमिनीच्या खाली असतात. त्यानंतर हा झाडाचा खोडाचा भाग, ह्या झाडाच्या फांद्या, ह्या सर्व फांद्या, झाडाची ही पानं आणि ही झाडाची फळं. त्यानंतर पुढचा 9वा प्रश्न आहे. खालील वाक्य शिक्षक पालकांकडून वाचून घ्यावं, लक्षात ठेवा. वाचायचे आहेत, आपण वाचूयात. बीज पाण्याने भिजते, बीज पाण्याने भिजते. दुसरं वाक्य आहे बीज मातीखाली झोपते, बीज मातीखाली झोपते. तिसरं वाक्य आहे कोंब सूर्याचा हात धरेल, कोंब सूर्याचा हात धरेल. चौथं वाक्य आहे वारा बीजासाठी गाणे गाईल, वारा बीजासाठी गाणे गाईल. 5वं वाक्य आहे पाने हलू लागतील, पाने हलू लागतील. आणि 6वं वाक्य आहे झाडाला फळे फुले येतील. तर ही वाक्य आहेत ती परत तुम्ही एकदा वाचा. आणि शेवटचा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न 10वा. खालील वाक्यांचा योग्य क्रम सांगा. 4 वाक्य आहेत पहिलं वाक्य, हे दुसरं वाक्य आहे, हे तिसरं वाक्य आहे, हे चौथं वाक्य आहे. तर ही जी वाक्य आहेत अगोदर आपण वाचूयात. पहिलं वाक्य आहे झाडाला पाने येतील. दुसरं वाक्य बी मातीखाली रुजते. तिसरं वाक्य बीजाला हळूहळू कोंब येईल. आणि चौथं वाक्य झाडाला फुले फळे येतील. तर याचा क्रम लावायचा आहे आपल्याला. क्रम म्हणजे काय, तर यात विविध घटना दाखवलेल्या आहेत. त्यातली पहिली घटना काय असेल किंवा पहिला क्रम काय असेल झाडांच्या बाबतीत. तर पहा आपण क्रम लावूयात. सुरुवातीला पहिला क्रम काय असेल तर बी
मातीखाली रुजते. सुरुवात काय होते झाडाच्या बाबतीत? सुरुवातीला बी मातीखाली रुजतं, कवितेत आपण पाहिलेलं आहे. सुरुवातीला बी मातीखाली रुजते, नंतर बीजाला हळूहळू कोंब येईल. अगोदर काय होईल? बी मातीखाली रुजते, नंतर बीजाला हळूहळू कोंब येईल, त्यानंतर झाडाला पाने येतील. तिसरा क्रम काय आहे? नंतर झाडाला पाने येतील आणि सगळ्या शेवटी काय होईल? झाडाला फुले फळे येतील. नंतर झाडाला फुले फळे येतील. लक्षात आला का क्रम? परत एकदा पाहूया आपण. पहा, सगळ्या सुरुवातीला काय होईल? सगळ्या सुरुवातीला बी मातीखाली रुजते, नंतर दुसरा बीजाला हळूहळू कोंब येईल, नंतर झाडाला पाने येतील आणि मग झाडाला फुले फळे येतील. ओके, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.